महावितरणाच्या भंगार कारभारामुळे नागरिकांवरती अक्षरशः आत्महत्येची वेळ आलेली आहे. आपण काही दिवसांपूर्वी बघितलं, बदलापूर येथील सोनवलीच्या कार्यालयामध्ये एक ग्राहक जे आहे ते आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होते. आपण ज्या वेळेला विचारणा करण्याचा प्रयत्न केला की त्यांच्यावर नेमकी ही वेळ आली का, तर आपण सध्या त्यांच्या घरी आलेलो आहोत आणि शहा सर आपल्या सोबत असणार आहे. त्यांच्याशी आपण संवाद साधूया. आता सर्वप्रथम आपण जर बघत असाल तर ते दिव्यांग बांधव आहेत आणि त्यांना जे काही वीज बिल येते ते या पहिले त्यांना 11,000 वीज बिल आलं, त्यापूर्वी देखील खूप बिल आलं आणि आता सुद्धा त्यांना 9,000 रुपये वीज बिल आलेलं आहे. आणि एवढं वीज बिल ते भरू शकत नाही. ते अक्षरशः विनंती करताय प्रशासनाला, परंतु काहीच उपयोग होत नाहीये. महावितरणाला विनंती करतायत, तर आता महावितरणवाले आलेत आणि त्यांनी जुनं बिल आणि नवीन बिल जे आहे ते या ठिकाणी मीटर जे आहे ते या ठिकाणी येऊन त्यांना लावून दिलेलं आहे. आणि आता त्यांना परत तेच चाललंय, म्हणजे ते मागे पण त्यांनी बिल भरलं, आता पण भरलं. आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की नेमका काय प्रकारे काय मागणी करता येते प्रशासनाकडे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. काय मागणी करत ते बोलतात आमचं बिल पहिलं पेड करा, नंतर आपण बोलूया. तर नवीन मीटरवरून जुना मीटरमध्ये त्यांनी कनेक्शन केलं आणि जुना मीटरवर सेटिंग असेल का मला माहित नाहीये. परत नवीन मीटरचा वायर जुना मीटरमध्ये लागला, जुना मीटरचा वायर वरती घेतला. आता मला माहित नाही, मला 2 दिवस चालून द्या आणि नंतर आपण बघू काय करायचं आहे. पण बिल जे भरलेलं आहे ते माफ करण्याचं काय त्याबाबत काय सांगितलं नाहीये मला. 11,580 रुपये आणि या महिन्यात 9,710 रुपये. म्हणजे एवढं बिल जे ते तुम्हाला आलेलं आहे आता सध्या. हा, काय मागणी करताय प्रशासनाला? प्रशासनाकडे माझा बिल मला पैसे परत द्या, मी मागणी करतो. आणि कारोबार तुमचा बरोबर करा, आम्हाला जुना मीटर लावून द्या परत, आम्हाला नवीन मीटर नको. तुमचा उदरनिर्वाह कशावर चालतो? हा, उदरनिर्वाह कशावर चालतो? माझा मित्र आणि ग्रुपवर आमचा मला जे हे पाठवतात किराणा वगैरे आणि ते मला भरून देतात घरी येऊन, त्याबरोबर माझा हे चालतं सगळं. काय वाटतंय, महावितरणाने सध्या लूट चालवली आहे का? म्हणजे तुमच्या घरात काय 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 एवढा सामान आहे की एवढं बिल जे ते तुम्हाला आलेलं आहे? काही नाही, काल सगळं आले, व्हिडिओ काढून गेले होते फक्त. कोण आलेले काल व्हिडिओ काढायला? प्रवीण माऊली म्हणून होते आणि बाकी त्याची टीम होती. कमीत कमी 8 लोक होते इथे. 8 लोक होते. हो. म्हणजे इन्व्हेस्टिगेशन केलं का त्यांनी घराचं? काही नाही केलं, असं फक्त व्हिडिओ काढला आणि बोला त्यानंतर परत आले अर्धा तास नंतर, बोला तुमचं मीटर लावलंय. मला वाटतं ते, मला नाव नाही माहित आहे, पण मला अंदाज साधारण राठोड वाटतात ते. ओके, म्हणजे जुनं मीटर आणि नवीन मीटर सोबत लावलं. यस. आणि परत आणि मला ते फोटो काढून आणलं, मला तुम्ही फोटो काढून घ्या त्याचं. टेस्टिंग करताय. काय वाटतं त्याच्याने तुमचं बिल कमी होणार आहे? नाही, जुना मीटर मध्ये पण सेटिंग केली, आपल्याला काय माहित पडणार ना? काय माहिती पडणार? बरोबर. जुना मीटर मध्ये सेटिंग केली असेल तर मला माहित नाही पडणार ना ते नवीन मीटर आणि जुना मीटर. माझा मीटर नाही आहे, वेगळं मीटर आहे ते. यायचं तुम्हाला, या ना मध्ये या. माझा मीटर नाही आहे ते, जुनं मीटर आहे ते लावलं आहे, पण माझा मीटर नाही आहे ते. ओके, तुमचं मीटर नाहीये. हा, ते वेगळंच मीटर दाखवतात ते. काय काय आहे घरामध्ये सामान? काय काय आहे? म्हणजे उपकरणं कुठली आहेत? सामान उपकरणं कुठली आहे? म्हणजे एसी आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे. एवढं वीज बिल येण्याचं त्यांनी काय कारण सांगितलं का तुम्हाला? काही तुम्ही भरा, नंतर आपण बघू. आणि आता ते भरलेलं बिल ते माफ करायचं बोलतच नाही काय बिल त्याबद्दल. तुम्ही त्या दिवशी पण आम्ही बघितलं सोनवलीच्या कार्यालयात. नाही भरू शकतो, काय करणार. मला हे पण प्रॉब्लेम आहे, हॉस्पिटलचा पण प्रॉब्लेम आहे. नाही आता तर सुसाईड करेल तिथे येऊन. MSCBच्या ऑफिसमध्ये येऊन, महावितरणमध्ये येऊन करणार, इथे नाही करणार. माझ्या घरी इथे येऊनच करणार मी. मागणी कराल मुख्यमंत्र्यांना वगैरे? तिथे येऊन मी करणार आहे, महावितरणमध्ये येऊन करणार आहे. मी जे काही करणार ना महावितरणमध्ये येऊन करणार. असं काही करू नका, परंतु आपण नक्कीच मुख्यमंत्री साहेब आहेत आपले, त्यांना आपण विनंती करूया. विनंती करून फायदा नाही ना. ते बोलतात 5 डिग्री वाढली, 10 डिग्री वाढली म्हणून सगळ्यांचा मीटर येतो. आता स्मार्ट जुना मीटर होता त्याच्यावर एवढं बिल नाही होतं, तेवढं सामान आहे आता पण घरी. तर नवीन मीटर लावलं नंतरच काय प्रॉब्लेम येतात. जुना काढणार कारण काय आहे ते? नाही, पण जुन्या याच्यावर पण यायचंच ना. मागच्या वर्षी माझं जुनं होतं त्याच्यावर पण. मॅडमशी बोलूया आपण. काय म्हणतात? मागच्या वर्षी पण आम्ही जुनं मीटर होतं ना माझं, मी 602 मध्ये राहते, तर जुनं मीटर होतं तरी पण आम्हाला 24,000 आलं 2 महिन्याचं बिल. आम्ही गेलो तिथे कंप्लेंट करायला, तर आम्हाला बोलले की नाही तुम्हाला भरावंच लागेल. आमची कंप्लेंट घेतली नाही.
आणि मग आम्ही म्हटलं आम्हाला मीटर चेंज करून द्या. तर आम्हाला मीटर चेंज करून दिलं, तर आता याचं बिल आम्हाला महिन्याला 9,000, 2 महिन्याचं बिल आम्हाला 16,000 आलं. मग एवढं बिल कसं भरणार? आणि गेलं तिथे की आमची कंप्लेंट घेत नाही, पण त्या सगळ्यांचे बिल आहे. नॉर्मल आहे ना, नॉर्मल आहे. सगळ्यांच्या घरी एसी आहे, आपलं फ्रीज आहे, एसी आहे, मशीन सगळ्यांकडेच आहे ना, असं काही नाही. पण आधी आम्हाला एवढं बिल नाही यायचं ना, 1,500 2,000 यायचं. मुख्यमंत्री साहेब बोलतात की सध्या जो काही तापमानामध्ये बदल झालाय पण त्याच्यामुळे आता बिल तापमान येते. कुठे? आता तापमान कुठे आहे? त्याच्यामुळे बिल एवढं थोडी यायला पाहिजे ना. बरं ठीक आहे, आम्ही भरतोय, पण गरिबांनी काय करायचं? हा, ज्यांना 10,000 15,000 पेमेंट आहे अरे ते लोक तापमान कसं यावर्षी भरणार? होता काय? याच वर्षी तापमान झाला काय? लास्ट वर्षी पण होता ना, मागच्या मागच्या वर्षी पण होता ना वर्षी तापमान. होता. असं नाहीये का याच वर्षी तापमान झाला वाढलंय म्हणून? मागच्या वर्षी पण तापमान हो. होतं ना, तरी आम्हाला 24,000 बिल आलं. त्यांनी माझी कंप्लेंट घेतली नाही बिलकुल. काय बोलले तेव्हा? बोलले की नाही, नंतर बघू, तुम्हाला आता भरावंच लागेल. आता किती बिल भरलं तुम्ही? आणि 16,000 भरलं मी आता हम लोग 5 दिवसाच्या आधी. अभी 9,000 भर के आए हम. आणि याच्या पहिले किती? याच्या पहिले किती? याच्या पहिले 9,000 भरला आम्ही. तुम्ही किती भरले 18 सांगा? भरले 18. दर महिन्याला 18,000. 9,000 माझ्या मुलाला 20,000 पगार आहे आणि भाड्यानं राहतो आम्ही. 7,000 भाडे आहे. तर कसं काय करणार ना एवढं, नाही का? हा. तुम्ही तिथे किती बघून भाडं सांगा. बोललात तुम्ही? 7,000 भाडे आहे. आणि बिल किती भरलं? 18,000 बिल भरलं 2 महिन्याचं. तुम्हाला वाटतं का हवामानात जो काही बदल झालाय त्याच्यामुळे बिल वाढताय असं काही? आता काय माहिती कसं काय बिल एवढं येते. हे बघा, आम्हाला काय बोलले होते, आम्हाला बोलले होते की तुम्ही जर जुनं मीटर आहे तर आम्ही बोललो आम्हाला चेंज करून द्या. तर त्यांनी चेंज करून दिलं. चेंज करून दिलं तर त्याच्यापेक्षा जास्त बिल याच्यात पण यायला लागलं. आणि विदाऊट मग आता काय परमिशन करायचं? मीटर बदली केलेला आहे. विदाऊट परमिशन, कोणाची परमिशन नाही घेतली आणि डिपॉझिट पाठवा म्हणून बिल मध्ये पाठवून दिलं ते लोकांनी. डिपॉझिट 3,500 रुपयाचं. आम्ही एका मागच्या महिन्यामध्ये बिल नव्हतं भरलं, मग 2 महिन्याचं बिल तुम्ही एवढं देता का आम्हाला? 16,000 जर 2 महिन्याचं बिल आलं तर कसं करायचं? हा, 16,000 भरून कसं हे करायचं आम्ही, सांगा बरं. तेच तर. आणि माझे मिस्टर आहेत ते पॅरलेस आहेत, ते काय घरामध्ये आहेत. त्यांना 2 वर्ष paralysis झाली. आहे, त्यांची मुलं दोन्ही पण प्रायव्हेट जॉब करतात, भाड्याचं घर आहे, ते काय करणार? काय करणार? तेच ना. भाड्याने जे राहतात त्या लोकांनी काय करायचं? बिल भरायचं का, घराचं भाडं भरायचं का, घर चालवायचं? भाडं भरायचं कसं करायचं? काकांची परिस्थिती पण तुम्हाला माहिती असेल, त्यांना पण जास्त बिल आलंय. त्यांना पण, हा, ते त्यांना पण खूप बिल आलं. पण सगळ्यांना असं बिल येते हे बरोबर नाही ना. हे एमईसीबी वाल्यांनी जरा हे करायला पाहिजे ना. हम दोनों साथ में गए थे कंप्लेंट करके. ऑफिस मध्ये गेलो ऑफिस, होतो आम्ही. हाँ ऑफिस में गए थे. उन्होंने कहा है कि वहाँ जाइए वहाँ जाइए. हम कहाँ जाएं बच्चों को छोड़ के? स्कूल वाले बच्चे हैं, छोटे छोटे बच्चे हैं, तो कहाँ जाएं हम? इकडे गेले की ते बोलतात तिकडे जा, तिकडे गेले की बोलतात तिकडून लेटर आणा. मग कुठे जायचं आम्ही? का सारखे चक्रच मारायच्या का? माझा मुलगा 2दा गेला ऑफिस मध्ये. आता काय नेहमी सुट्टी करणार आहे का सांगा बरं? काम पण तर बघायला पाहिजे ना. बिल भरलं का तुम्ही आता? भरले ना, भरले बिल. मग बिल भरलं काय नाही, करणार आमची- मग आता? बिल नाही भरलं ना. बिल जर भरलं नाही तर आमची लाईन तिकडून कट करतात. आता माझे आणि मिस्टर भरावंच पॅरलेस लागतं. आहेत. मग आम्हाला छोटे काय करायचं? लहान नातू आहेत माझे. मग कसं काय ठेवणार? भरलंच लागलं ना बिल, काही करून तरी. कुठून म्हणजे कुणाकडून तरी घेऊनच भरलं ना आपण. यावेळेसच जास्त आलं का बिल? दर महिन्याला येतं. दर महिना, हाँ. दर महिन्याला येत आहे. ते नवीन मीटर लावलं ना तेव्हापासून बिल आम्हाला खूप गेल्या येतं. महिन्यापासून आलं. आणि गेल्या विदाऊट परमिशन केलं आहे ना हे सगळं. अनऑफिशियली केलेलं आहे. दमदाटी देऊन केलेलं आहे. मीटर चेंज केलेलं आहे. आता मी लोकांना काय सांगणार, आम्हाला माहित पण नाही सुद्धा की त्यांनी मीटर बदली केलं आहे. बिल आल्यानंतर तेवढा माहित पडला की नवीन मीटर लावलाय. पण असं सांगत पण नाही की तुमची लाईट आम्ही कट करत आहे. डायरेक्ट कट करतात लाईट आणि तुम्ही ऑफिसमध्ये येऊन भरा मग बिल. पण तुम्हाला असं वाटत नाही का की जे हवामानात बदल होतोय त्याच्यामुळे वीज बिल जास्त आहे? कारण स्वतः नाही, असं मुख्यमंत्री काहीच साहेब नाहीये. बोलतात. असं काही नाहीये. मागच्या वर्षी जुने मीटर होते ना, मग तेव्हा माझं 2 महिन्याचं बिल 24,000 आलं. मग काय करायचं सांगा? आणि ते बिल मी तेवढं ते आलं 4 म्हणून वर्षापासून राहतो, पण असं कधी आला नाहीये. एवढं बिल 4 नाही वर्षापासून आलं. कधी नाही आलं. हो, आमचं कसं आहे, मॅक्सिमम दीड बिल हजार, 3200 रुपये झालंय मॅक्सिमम. आता जास्त झालं. आता जास्त झालंय. एसी लावला ना तरी पण आम्हाला 3,000 यायचं. मागच्या वर्षी 3,000-3,500. आता 16,000 येतं म्हणजे किती हे झालं मग? काय वाटतं काय करणार आता? समजा असेच बिल जर येत राहिले तर काय करणार? ते मीटर त्या मुख्यमंत्र्यांना म्हणा की ते मीटर काढा आणि आम्हाला जे मीटर पहिलेचे होते ते लावून द्या. जर आणखी जास्त बिल आले तर मग आम्ही काही ना काही करणार. नाही, मुख्यमंत्री नाही करणार तर मुख्यमंत्री काय करू शकत नाही ना, तर त्याला राजीनामा द्यायला लागेल. त्याला राजीनामा द्यायला सांगा. सरळ गोष्ट आहे. लोकांना इतके सगळ्या लोकांना एवढे बिल येतात. त्रास लोकं तिथे देतात जाऊन मराठी मोर्चा माणूसला. करतात, भांडणं मराठी करतात. तरी पण त्या माणूस लोकांना काही असर होत नाही. जे बिल यायचे तेच येतात दर महिन्याला. मग काय करायचं लोकांनी? साधारण लोकांनी काय करायचं? हा, ज्यांना 10-15,000 पेमेंट आहे, 16,000, 20,000 जर बिल आले तर ते लोक खाणार काय, ठेवणार काय? मग
हे त्यांना कळायला पाहिजे ना. मी परवा गेलो होतो डायरेक्टली सुसाईड तिथे एमएससीबी मध्ये येऊनच करणार आहे. ते मी गॅरंटी मी नक्की केलेलं आहे. तिथे जाऊन मरणार आहे. कारण की असं पण मरायचं तसं पण मरायचं. तर काय करू शकतात? शेवटी पण काय करणार लोक आहे ना, शेवटी करणार का ते काय- change अरे नको. लोकांना जेवण करायला पैसे पाहिजे ना. जेवण पण नाही करणार का ते? एवढी परिस्थिती लोकांनी वाईट करून ठेवली फडणवीस साहेबांनी की विचारू नका. सगळ्या लोकांनी परिस्थिती आहे. 9,000 बिल येणार. आता माझे मिस्टर पॅरेंट्स आहे, त्यांना महिन्याच्या महिन्याला औषध लागते. कसं काय करणार? भाडे भरणार, बिल भरणार का त्यांना बघणार? मेरे कसं भी करणार? 3 बच्चे हैं, हाँ? तीनों बच्चों को पढ़ा रहे हैं हम, बिल भरे के बच्चों को पढ़ाएं स्कूल का. हाँ सर्व आहे ना, घराचा ईएमआय जातो, सगळं जातो ना. ते हे करून एवढं जर बिल भरलं काहीच राहत नाही हातात. काय खाणार महिनाभर मग? हा? आणि आप पे- आपके सगळ्या बच्चे का गोष्टीचं आप आपके बच्चे का गला खुद घोट दो. हम्म. तभी इन लोग सुधरेंगे, नहीं तो नहीं सुधरने वाले. एमएससीबी वाले तो ऐसे ही है. वो मरे हमको भी मार के मरेंगे. माझा मुलगा तर किती वेळा गेला ऑफिसमध्ये, किती वेळा गेलो, कमी नाही करत, काहीच करत नाही. काहीच नाही, ते काहीच बोलत लागतं, नाही. म्हणजे भरावंच लागतं. किती माहिती का, रात्रीचे भरले आम्ही. किती वाजता? 10 वाजता भरले रात्री. मग काय करणार मग? आम्ही दिवसभर भरलं नाही, संध्याकाळी 5:30ला बिल भरलं तेव्हा कुठे लाईट आली घरामध्ये. आणि त्या ऑफिसमध्ये गेलं ना की ते काहीच बोलत नाही. तुम्ही किती बोला त्यांना, काही करा, काही बोलत नाही. कुछ तुम्हाला नहीं बिल सुनते, भरावं कुछ लागेल. भी नहीं बस सुनते, असं कुछ बोलतात. नहीं काहीच सुनते. नाही ऐकत. त्याचा कान नाही, त्याला कान नाही आहे ऐकायला. नाही करत. बिलकुल हो नाही, काहीच बोलत बघा, नाही. आपण ज्या दिवशी आता काल तुम्ही एवढं बोललात तिथे आत्महत्या हो. करतो वगैरे, त्यानंतर तुम्हाला मदतीसाठी किंवा कोणी आलं नाही विचारण्यासाठी एवढं? नाही काहीच नाही विचारला. फक्त काल 15 तारीखला इथे आले होते. कालचा इथे आले होते. सकाळी मीटर लावून गेले बस. फक्त बाकी काहीच नाही काही बोलले. नाही केलं. काही नाही. मीटर तुमचं बिल कमी करू देतो, पैसे जास्त तुम्ही भरलेले आहे, तुम्हाला रिफंड येणार का, काहीच नाही बोलले ते. वाटतं का यांना काही पडलेलं नाहीये? काही सामान्य नाही नागरिकाच्या पडलेलं. जीवाचं काहीच पडलेलं फक्त नाटकं करायला, सगळं मोर्चा करतात म्हणून नाटकं करायला इथे आलेले आहे. नाटक करायलाच आले ते त्यांच्याकडे, दुसरं काय नाही. बिल कमी काहीच करणार नाही ते लोक. फक्त काहीतरी दाखवायला आले की नाही बाबा आम्ही यांच्याकडे गेलो, यासाठी आले ते लोक. दुसरं काहीच नाही करणार. धन्यवाद. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. आपण बघतोय की बदलापूर शहरामध्ये ग्राहक संतप्त झालेत, अक्षरशः वैतागलेत. म्हणजे काका आपण बघतो त्यांची परिस्थिती तरी आपण निदान बघितली पाहिजे. त्यांना चालता येत नाही, ते या वॉकरनी बाहेर निघतात, कशी बशी रिक्षा करून त्यांच्याकडे आणि हे पण रिक्षा- काढा, फुल फोटो काढा माझा, म्हणजे माहीत पडणार किती माझा पाय शॉर्ट आहे, त्याला माहीत पडणार. हळू. पूर्ण काढा. हे घ्या, आपण एवढं शॉर्ट आहे. सध्या आपण जर बघितलं तर हे काका विनंती करतायत, परंतु तरी सुद्धा जर बघत नसतील, कोणी प्रशासन याकडे लक्ष देत नसेल तर खरोखर याला जबाबदार कोण, हा प्रश्न निर्माण होतोय. या काकांच्या घरात काही नाही. आपण बघतो की ते त्यांच्या मिसेस सोबत राहतात. त्यांनी यापूर्वी देखील 11,000 रुपये बिल भरलं. आता त्यांना 9,000 बिल आलंय. आणि ते स्वतः त्या दिवशी सोनवलीच्या ऑफिसमध्ये गेल्यावरती त्यांनी जेव्हा सांगितलं की मी आत्महत्या करेल इथे येऊन, त्यावेळेला फक्त कर्मचारी आले आणि त्यांनी आता स्मार्ट मीटर आणि जुनं मीटर लावून गेलेले आहेत. आणि आता ते कनेक्शन परत चेक करताय. म्हणजे नंतर ते चेकिंगचे पैसे पण ते यांच्याकडूनच घेतील आणि त्यांचं वीज बिल पण घेतील का? भरावंच लागणार आहे का? म्हणजे हे सगळं संताप बघायला मिळतोय आपल्याला. नाही, पण ते जे मीटर लावलं ना त्यांनी त्याच्यामध्ये काय केलंय ते थोडी माहिती आहे आम्हाला. त्याच्यामध्ये पण त्यांनी काय केलेलंच आहे. हा, काही समजत नाही. आम्ही थोडी बघतोय ना, की त्यांनाच कळणार ना ते की त्याच्यामध्ये काय आहे. ते लोक सगळं बरोबर हे करून ठेवतात की आम्हाला बिल म्हणजे तेवढंच आलं पाहिजे, कमी येणारच नाही. ते असं आहे. सेटिंग आहे, ते लोकांचं सेटिंग आहे. सेटिंग करून ठेवली आहे त्याच्यामध्ये. आता मुलगा पण बोललेला का लाव, काय माहिती लावलं की नाही आमचं पण. आम्हाला ना हा. जुने, त्यांना म्हणा आम्हाला जुने मीटर लावून द्या. जर बिल नंतर जास्त आलं तर मग आम्ही तिथे येऊन तमाशा करणार त्या ऑफिसमध्ये. बस धन्यवाद. तोडफोड करणार आम्ही तिथे येऊन. धन्यवाद. बघत राहा आपले बदलापूर.